दोन्ही जोडी आपण पाहू शकाल अगदी मैदानाच्या आतमध्ये नक्की सज्ज होते, तटस्थ होते, प्रस्थान होते, यजमान होते आणि विराजमान होते. आपण पाहू शकाल प्रथम स्ट्राइक वर मात्र पाहायला मिळतोय तो मिस्टर सर्वेश आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो मिस्टर यश. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल तो मिस्टर तुषार. ही संपूर्ण एक रणनीती पाहायला मिळते. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर चांगली तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागेल. तुम्ही जर स्ट्रॅटेजी आखाल तर खऱ्या अर्थानं मॅच तुम्ही एक सहजरित्या कुशलतेनं सुलभतेनं पण जिंकू शकाल. आपण पाहू शकाल अगदी बाबू डीजे आपण पाहतायत दोन्ही जोडी डीजे मास्टरसाठी का तैनात आहेत. आमचा बुलंद आवाज पोहोचवण्याचं काम या डीजेच्या साह्यानं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम इथे पाहायला मिळते. कॅमेरामॅन आपण पाहू शकाल सूरज यादव, एक चांगलं नाव आहे. अगदी चेंडू जिथे जातो त्यापर्यंत नक्कीच चेंडूला टिपण्याचं काम मात्र करतोय तो यादव सर. आपण पाहू शकाल अगदी कॅमेरामॅन गुड वर्क पाहायला मिळेल आणि डिजिटल ऑपरेटर पाहायला मिळेल तर मिस्टर मुन्ना जयस्वाल, एक चांगलं नाव, एक बंधुत्वाचं नातं. यावेळी हलक्याशा हाताने थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूला अटकवण्यामध्ये यश आला गेलंय. अगदी चेंडूला अटकवण्या येईपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या परिपूर्ण पाहायला मिळतील. परंतु यावेळी दगा दिलाय, धोका दिलाय आणि चोरटी धाव इथे घेतली जाईल. 2+1 बाय 2 गेट 1 फ्री आणि अगदी 3 धावेने संघाचा धाव संख्या आणि नक्की जाऊन पोहोचेल 3 धावा. सुपर बॅटिंग. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी एक डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर यश. काय करतो यश? ज्याप्रमाणे सर्वेशने कानमंत्र दिला असेल परंतु कितपत यशस्वी ठरेल यासाठी संघ मालकांचं सुद्धा लक्ष वेधून राहिलं असेल. अगदी हलक्याशा हाताने आपण पाहू शकाल चेंडूला थोडंसं कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करेपर्यंत अगदी ॲक्युरेट फेकी केली जाते परंतु 2 धावा इथे संपन्न केल्या जातील आणि 2 धावानं संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 5 धावा. गुड क्रिकेट. कारण क्रिकेट हा खेळ खूप चांगला आहे पण क्रिकेट कशा पद्धतीने हाताळणे आपल्या हातामध्ये असतं. कारण प्रत्येकाला संधी असते पण संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं आपलं काम असतं. जरी सोन्याचा रेट मात्र 95,000वर जरी गेला परंतु सोनं आता कमवावं लागेल. सुपर. आपण पाहू शकाल अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू राईज करेपर्यंत चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाते. कुठलीच चुकी न करता यावेळी अचूक टप्पा पाहायला मिळाला तो तुषार यांच्या माध्यमातून. तुषार एक चांगला खेळाडू आहे. अगदी टच मध्ये असतात नेहमी, त्यांच्याकडे अनेक डावपेच अनेक खाणाखुणा आहेत. असा तुषार एक डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने खेळून करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी थोडं चुकीला मात्र माफी नाही आणि यावेळी चेंडू पाहू शकाल अगदी 2 धावा संपन्न करेपर्यंत 3ऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली. हाकेला हाक आणि इथे 3 धावा यशस्वी पूर्ण आणि 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 8 धावा. खूपच सुंदर क्रिकेट पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. टेंबी प्रीमियर लीग अगदी ॲडिशन 3रं पाहायला मिळते. चांगलं गुड क्रिकेट हाताळताना यावेळी व्यवस्थित पाहू शकाल. झेल मात्र टिपता येईल का? येस, इट इज अ गॉन. सर्वेश नावाचा मोठा झटका, मोठा हादरा बसेल तो सर्वेशांच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. येस, एक मुखाने गरजू सारे जय भवानी जय शिवराय. धन्यवाद डीजे. खूपच सुंदर गीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आजचा दिवस खूपच सुंदर दिवस आहे. अगदी 10:49 होत्या सकाळचं सत्र आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना एक रंगतदार पाहायला मिळतो. गडी मात्र गारात केला गेला. सर्वेश नावाच्या माध्यमातून एक मोठा झटका आपल्या संघाला मात्र मिळते. चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल त्या तुषाराच्या माध्यमातून. फसवा चेंडू होता, गुगली होता आणि तंबूच्या अस्ताला परतावा लागलं. यावेळी गुड क्रिकेट पाहायला मिळते. काय अफलातून गोलंदाजी, अगदी नाकाला सुगंध देत मात्र चेंडू मात्र निघून गेला. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठलीच चुकी न करता षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. टेंबी प्रीमियर लीग 2025. ऐकूया डीजेला.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो मिस्टर अल्पेश. 18 नंबरची जर्सी मात्र परिधान केली गेली आहे, परंतु आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ज्याच्याकडे अनेक खाणाखुणा आहेत. अगदी पहिला वयात असताना अनेक मैदानं मात्र गाजवली. पुनश्च अल्पेश याच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय फिरकी स्विंग पाहायला मिळते. अगदी शेन वॉनची आठवण मात्र करून देईल का. अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू मात्र वळण घेतोय आणि चेंडू वळण घेईपर्यंत तुषार यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावून घेतोय. काय गोलंदाजी. ज्यावेळी तुम्ही चांगली गोलंदाजी कराल त्यावेळी समालोचक नक्की तुमची पाठ थोपाटाली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणून तुमच्याकडे एक टॅलेंट असणं फार अत्यंत महत्वाची गोष्ट ठरतीये. यावेळी फुलार लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये तरंगतोय. फटका सजवला गेलाय. मिस्टर साहिल चेंडू पर्यंत पोहोचतोय. येस इट इज अ गॉन बॅक टू द डगआउट. टीज आहे. झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. धन्यवाद. तेज आहे. आपण पाहू शकाल दोन्ही बंधू पाहायला मिळतात. एका बाजूला मिस्टर चिराग आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो मिस्टर अक्षय. दोन्ही मात्र बंधू आहेत. अगदी टेंबी प्रीमियर लीग साठी अनेक पल्ला मात्र गाठला गेला आणि पुन्हा भारतामध्ये प्रवेश केला गेला. अगदी एका बाजूला पाहायला मिळतोय थायलंड आणि बँकॉक मध्ये नक्कीच त्यांची एक जॉब निमित्त मात्र सातत्याने बाहेर असतात. परंतु आता थायलंडचा पल्ला गाठेपर्यंत एअरपोर्ट वरती पासपोर्ट केला गेला. विजा काढेपर्यंत नक्की भारतामध्ये दखल झाला. भारतामध्ये येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्र एअरपोर्टवर आला आणि टेंबी प्रीमियर लीग मध्ये तसा इथे आगमन पाहायला मिळते. काय क्रिकेट याला म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम. हलक्याशा हातानं चांगलं सेन्सिबल क्रिकेट. हलक्याशा हातानं फक्त चेंडूला वळवला गेले. वळण मात्र देत आपण पाहू शकाल. अगदी 2 धावा संपन्न केल्या गेल्या. गुड क्रिकेट. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. दोन्ही बंधू पाहायला मिळतात. दोन्ही बंधू मात्र थायलंडला काही कारणानिमित्त नक्कीच कामानिमित्त बाहेर असतात. परंतु टेंबी प्रीमियर लीग अगदी आम्हाला खेळायचं म्हणून पुनश्च टेंबीमध्ये इथे यजमान झाले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत या टेंबी प्रीमियर लीग मध्ये एक 2025 चा एक देदीप्यमान एक दिमागदार सोहळा. चांगला गुड क्रिकेट आपण अगदी पाहू शकाल. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना दोन्ही बंधू. एका बाजूला चिराग ऑन स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक एंडर पाहायला मिळतोय तो मिस्टर अक्षय. चांगली गोलंदाजी अल्पेश हाताळताना निहाळताना. चेंडूला थोडस कुठेतरी पंच करायचा होता परंतु चेंडू नक्कीच आकाशाला गव्वसनी मात्र घालावी लागेल. थोडस नक्कीच चिराग मात्र बीट करतोय. चेंडूला थोडस रीड करावं लागेल. जर आपण जर नक्की क्रिकेटमध्ये खेळायचं असेल त्यासाठी तुमच्याकडे असलेलं एक्सपिरियन्स दांडगं असणे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि ते मात्र अक्षय कुठेतरी नक्कीच चिराग थोडस कुठेतरी हताश होतोय. हतबल होतोय. निराश होतोय. नैराश्य होतोय. यावेळी पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात सुपर बॉलिंग. अगदी चेंडू मात्र नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तकन चेंडू मात्र निघून जाईल. तो नक्कीच डॉट चेंडू मध्ये 2 षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 ओव्हर्स गॉन. ऐकूया डॉल्बीला. धन्यवाद डीजे. खूपच सुंदर गीत मात्र मंत्रमंद केलं गेलं. आपण पाहू शकाल महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असलेलं गीत मात्र सादर केलं. खूपच सुंदर एक रोमांच एंटरटेनमेंट सुद्धा आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फिरका चेंडू आपण पाहू शकाल. चेंडूला फक्त नक्कीच लॉफ्ट केला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 2च धावांकरिता 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा.
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार. धन्यवाद डीजे. सर्व गीत आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेलं गीत आपण मात्र सादर करतो सातत्यानं. यावेळी आपण पाहू शकाल थोडस स्लॉट थोडस आपण प्लॅटफॉर्म चेंज केला गेला. अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती मात्र निघून जाते. म्हणून म्हणतात ना की अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द रूल नंबर 25 विल यूज दिस इज अ वाईड. यावेळी सोयरी चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते. ज्याप्रमाणे संविधानामध्ये कलम आहेत त्याप्रमाणे आयसीसी मध्ये सुद्धा कलम आहेत. त्यानुसारच आपण क्रिकेट सुद्धा खेळत असतो. कारण क्रिकेटला सुद्धा एक नियमावली आहे. क्रिकेटला सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. वळी आपण पाहू शकाल फुलर लेनचा चेंडू मात्र पाहायला मात्र मिळेल का, परंतु आकाशाला गवसने मात्र घालावे लागेल. चेंडू थोडस मात्र बीट करतोय कुठेतरी. आपण पाहू शकाल अगदी हातामधला चेंडू होता ज्या चेंडूची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो फुलर लेनचा चेंडू, आणि तोच मात्र चेंडू मात्र गमावला गेलाय. ज्याप्रमाणे आपण एखादा लहान मुलाला जेव्हा चॉकलेट देतो आणि चॉकलेट जेव्हा हातातून निसटतो आणि जेव्हा खाली पडतो तशातला हा चेंडू होता. अगदी चेंडू त्याचप्रमाणे होता, अगदी हातातून निसटला गेला. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 धावा. यावेळी पुन्हा एकदा फुलरलीचा चेंडू पाहायला भेटतोय. चेंडूला नक्की पाठवेपर्यंत अगदी डोसा चेंडू मात्र इशारा दर्शवला गेलाय. 1+1 इज इक्वल टू 2 रन्स. काय उत्तम काय पंचगिरी मात्र पाहायला मिळतीये. अगदी चेंडू पडल्यावरती नक्की पंच मात्र नोचा इशारा दर्शवला गेला. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हणजे काय तर पंचांचा सन्मान करणं, पंचांचा आदर करणं म्हणजे क्रिकेट होय. फळीचा आदर करणं म्हणजे क्रिकेट होय. चेंडूचा आदर करणे म्हणजे क्रिकेट होय. कारण ज्या ज्या वेळी एखादा फलंदाज ज्यावेळी बाद होतो फ्रीचा चान्स मात्र पाहायला भेटतोय. नक्की तवा मात्र लाल बुंद होतोय पण तव्यावर पोळी मात्र भासता येईल का. सुपर बॉलिंग आपण पाहू शकाल. अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू मात्र वेग घेतोय, उसळी घेतोय. अगदी स्लॉट मात्र केला गेला आणि चेंडू मात्र निघून जाईल तो नक्की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठली चुकी न करता अचूक टप्पा हाताळला जातोय, निहाळला जातोय. खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय त्या गोलंदाजांना. काय कार्बन कमालीची. एका बाजूला तुषार होता, एका बाजूला अल्पेश आला गेला. तिसऱ्या गोलंदाजासाठी आव्हान केलं गेलं तो मिस्टर राजदीप. काय नक्की नाव आहे. सुरेख आपण पाहू शकाल हुलकावणी देईपर्यंत कुठेतरी नक्की तंबूच्या स्थळ परतावा लागेल का, परंतु चुकीला माफी नाही. तुषारनं मात्र चुकी केली गेली आणि चुकी करेपर्यंत पुन्हा हलक्याशा हाताने देईपर्यंत अगदी विकेटचं पतन केलं गेलं. तंबूचा असाला परतावा लागेल आणि फक्त एकच धावेवरती समाधान मात्र मानावं लागेल. एक विकेटचं पतन ऐकूया डीजेला. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. धन्यवाद मिस्टर अक्षय यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो मिस्टर राहुल. आपण पाहू शकाल अगदी डायनेमिक लोक एक युवा नेतृत्व आपण सातत्याने करतायत. मैदानाच्या आतमध्ये दखल होईल तो मिस्टर राहुल. वेळी आपण पाहू शकाल चेंडू व्यवस्थित बॅटेशी संपर्क मात्र पाहायला भेटतोय अगदी स्क्वेअरच्या विजर मध्ये, परंतु एकच धावेवर समाधान मात्र म्हणावं लागेल. मोठा प्रहारी करण्याचा प्रयत्न नव्हता परंतु हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला तर फलंदाजानं एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत चेंडूचा आपण अभ्यास केला गेला तर अगदी शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल अगदी डॉट चेंडू पाहायला भेटतोय. 3 षटक इथे संपलं जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 ओव्हर्स गॉन. ऐकूया डॉल्बीला. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार.
मिस्टर तुषार आपण पाहू शकाल अगदी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागलं. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 धावा. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी राहुलला मात्र 5 रन मात्र केल्या गेले आणि स्ट्राईकवर मात्र जातोय. राहुलकडे चांगली गुड पर्सनॅलिटी आहे, परंतु त्या ताकदीचा वापर करावा लागेल. स्मार्ट लुक जरी असलं परंतु स्मार्ट वर्क करणं आता मात्र काळाची गरज ठरतीये. ज्याप्रमाणे सांगितलं स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू आपण पाहू शकाल ऑन साइडला. चेंडू मात्र फेकी करेपर्यंत 2 धावेचा मनसुबा हाना करता करता आकाशाला गवसणी खालेपर्यंत विकेटचं पतनला आलाय नक्कीच वेतन. आणि जाऊया डॉल्बीला दे दणका. अगदी प्रतिस्पर्धी संघाने मात्र रोखून ठेवण्याचं काम केलं गेले. अगदी संघाची धावसंख्या जर पाहायला मिळतीये ती तब्बल 19 धावा. विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. ज्याप्रमाणे सर्वेचा विकेट पडला गेला त्याची लई मात्र लागली गेली. यावेळी दुधारी तलवार मात्र जरूर मात्र काढली होती. व्यवस्थित बॅटीचे संपर्क पाहायला मिळतोय. फेकी करेपर्यंत आपण पाहू शकाल ॲक्युरेट फेकी केली जाईल आणि अगदी 2 धावा संपन्न केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 21 धावा. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी तुषार एक चांगली गोलंदाजी करतो. एक नेत्र दीपक अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. थोडस तुम्हाला यॉर्कर स्लोवर डिलिव्हरी आउट ऑफ द ऑफ स्टंप खेळवावा लागेल तर चांगली गोलंदाजी आपण सातत्याने कराल. ज्याप्रमाणे म्हटलं गेलं त्याप्रमाणे चेंडूला आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न मात्र तुषार गोलंदाज करतोय. काय वाखण्याजोगी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. कडाक्याचं ऊन आपण पाहू शकाल. अगदी मेच्या 17ला मात्र सुरुवाताचा दिवस म्हणजे 1 मे आणि पहिला दिवस या महिन्यातला आणि अगदी कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये आपण नक्कीच घाम घालतो. यावेळी नक्कीच चेंडूला मात्र वळवला गेलंय. फटका सजवला जातोय तर आपण पाहू शकाल अगदी 6 धावांचा आडी. हा टेंबी प्रीमियर लीग मध्ये पहिला षटकार पाहायला मिळेल. तो राहुल याच्या फळीमधून सुपर बॅटिंग एक चांगला क्लास पाहायला मिळाला. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. खूपच सुवर्ण गीत मात्र मंत्रमुग्ध केला गेला. दुधारी तलवार मात्र नक्कीच काढली गेली. राहुलने षटकार मात्र ठोठावला गेला. अशी तुम्हाला दुधारी तलवारीचा वापर करावा लागेल. पुनश्च चेंडू मात्र व्यवस्थित रडारवर येतोय. चेंडू अगदी कार्पेटवर रोल करून आपण पाहू शकाल. अगदी लोकांच्या विजन मध्ये पाहू शकाल. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एका धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 28 धावा. धन्यवाद डीजे. जर राहुल ज्याने हॅट्रिक षटकार लगावले तर निश्चय यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आला गेलाय. राहुलला एक संधी मात्र दिली गेली. आजच्या दिवस सुट्टी जरी असली परंतु आता नोटा मात्र नक्कीच जर पाहायला भेटतील का. राहुल आपण पाहू शकाल लालच बुरी बला आहे. अगदी त्या लालचीने मात्र गेला षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र बीट करतोय. चेंडूला थोडस रीड करावं लागेल मिस्टर राहुल. खराब अशी लेंथ ऑफ लाईन से फटके तो मिलेंगे फटके. अगदी सोयी चेंडू मात्र पाहायला मिळाला. सुंदर क्रिकेट यावेळी आपण पाहू शकाल. यस इट इज अ गॉन. अगदी क्षमस्व 1 धावा.
एक धावी ते संपन्न केली जाईल. बॅटीची मात्र कडा घेतली जाते आणि अगदी जाऊन पोहोचतोय त्यांना की एका धावेसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती तब्बल 30 धावा. शेवटचं षटक आपण पाहू शकाल 3-3 आणि 3 ही जर्सी मात्र प्रदान केली गेली आहे. अगदी बॅटीची मात्र कडा घेत कुठल्याही प्रकारचा मात्र प्रयत्न मात्र यष्टीरक्षक अल्पेश मात्र करताना पाहायला मिळत नाहीये. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. आजच्या दिवसातील पहिला षटकार लगावण्याचा विक्रम राहुल या फलंदाजाने मात्र केला गेला, परंतु आता राहुलला अशीच फलंदाजी जिंकायची असेल तर अशी फलंदाजी आता पुनश्च या शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र करावी लागेल. चेंडू मात्र निघून जाईल. व्हाईट प्लस 22 आपण पाहू शकाल. अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 33 धावा. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड या पाहू शकाल. अगदी 33 धावा या फलकावरती रगावला गेल्यात. मिस्टर राहुल काय करेल राहुल आपल्या संघासाठी. जर राहुलला खरोखर आपल्या संघाला जर विजेता प्राप्त करायचं असेल तर आपण चांगली दुधारी तलवारीचा वापर करावा लागेल. नेत्रदीपक स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी करावी लागेल. यावेळेस का पाहू शकाल गेंद बल्ले सैसी निघली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. चेंडू मात्र निघून जाईल 2 धावेंसाठी. फटका अगदी चांगला सजावला होता, परंतु थोडासा वेगळ्या दिशेला भरकटला गेला. कदाचित तोच फटका जो स्टेट ड्राईव्हला तोच जो फटका अगदी लॉंग ऑनच्या व्हिजनला अगदी स्क्वेअर मेडिकेच्या व्हिजनला चेंडूला पाठवलं असतं तर कदाचित षटकार तुटवला असता. फटका फार देखणा होता, परंतु मैदान छोटं असल्या कारणानं डिक्लेरेशन झोन मध्ये जावं लागेल. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 35 धावा. पाटील नेटवर्क आपण पाहू शकाल. नितेश पाटील प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून एक थेट लाईव्ह टेलिकास्ट अगदी घर बसल्या एक क्रिकेटचा आपण आनंद मात्र घेऊ शकाल. कारण 21वे शतक आहे. 21व्या शतकामध्ये डिजिटलायझेशन शोध लागला गेला आणि त्याचप्रमाणे खूपच चांगलं 2 धावेचा पुनश्च डिक्लेरेशन झोन मध्ये आणि त्या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष पाहायला मिळतोय. प्रथम सत्र पाहायला मिळेल. अगदी ऍडिशन 3रं आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग ही संपुष्टात येईल. अगदी आपण जो वेळ पाहायला मिळतो 11:08 होत आहेत. चेंडू हवेमध्ये तरंगतोय. चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त एकच धावेकरिता. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बॅटर पॅचच्या साह्यानं एकंदरीत एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान. 39 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, एकत्र पाहत राहा टिंबी प्रीमियर लीग 2025. देऊया संधी डीजेला.
बाई मला वरट्याला गेला राशी मारतयो गेला बाई मला वरट्याला गेला राशी मारतयो गेला धन्यवाद डीजे. अगदी 5 षटकांच्या अखेरीस प्रतिस्पर्धी संघाला आपण बघू शकाल जिंकण्यासाठी येणारा 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं. 39 रन्स टू विन आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील पहिला मॅच इथे पाहायला मिळेल. दोन्ही जोडी मैदानाच्या आत दखल होईल. आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज मिस्टर सर्वेश. अगदी कालच्या दिवसामध्ये ज्यांनी फायर पाच इथे चांगली गोलंदाजी मात्र केली गेली आणि पुनश्च नक्कीच या मैदानाच्या टेम्पी प्रीमियर लीग 2025 साठी मात्र दखल होईल. संपूर्ण फील्ड आपण पाहू शकाल. अगदी 2 भिंत 2 दिवार उभे केले. एका बाजूला पाहायला मिळतो तो मिस्टर अक्षय 8 नंबरची जर्सी मात्र परिधान केली गेली आणि एका बाजूला पाहायला मिळतो तो मिस्टर राहुल. अशी संपूर्ण दोन्ही एक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या विजन मध्ये हे दोन्ही मात्र खेळाडू मात्र तैनात केले गेले. कोण क्रिकेट मिस्टर तुषार आपण पाहू शकाल. अगदी आयकॉन म्हणून ज्यांची मात्र वर्णी मात्र लागली गेली. एक चांगला खेळाडू आहे. दोन्ही आमने सामने. एका बाजूला आपण पाहू शकाल सर्वे सुद्धा मात्र आयकॉन आहे. त्याची सुद्धा मात्र वर्णी लागली गेली आणि प्रतिस्पर्धी पाहायला मिळतो तो नक्कीच तुषार. दोघी मात्र आयकॉन पाहायला मिळत आहेत. धमाका मात्र पाहायला मात्र मिळेल का? अगदी पाहू शकाल काय गोलंदाजी पाहायला मिळते. नेत्र दीपक अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती वेग घेतोय, उसळी घेतोय. गुड क्रिकेट, गुड टॅलेंट. एक चांगली रायझिंग डिलिव्हरी मात्र म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे पासळच्या मैदानामध्ये नाईट मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी केली त्याचप्रमाणे आता सुद्धा टेंबीच्या मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल. यावेळी हवेमध्ये चेंडू मात्र तरंगतोय परंतु चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि अगदी हिट करेपर्यंत 2 धावेचा मनसुबा मनामध्ये घेत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. चांगलं क्रिकेट आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी 16व्या शतकामध्ये 16व्या उत्तर गोलार्धात नक्की शोध लागला गेला आणि 19व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये हा क्रिकेट मात्र भारतामध्ये नक्की आला गेला आणि क्रिकेट नसा नसामध्ये पेरला गेला. येस सिटीचं गाणं आपण पाहू शकाल. अगदी एक P4 विकेटच्या साह्यानं तब्बूच्या अस्ताला परतावा लागेल. मिस्टर तुषार आयकॉन बॅक टू दी डकआउट डीजे. धन्यवाद डीजे. अगदी तुषार नावाचा आयकॉन मात्र तंबूच्या अस्ताला परतला गेला. त्यांची जागा सांभाळण्यासाठी येईल नवीन फलंदाज मिस्टर राजदीप.
राजदीपने चांगली गोलंदाजी केली, आता पुन्हा फलंदाजी कशा पद्धतीने करेल. चांगली विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. पहिल्या नव्हे तर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन मात्र केलं गेलं. वळी आपण पाहू शकाल, अगदी चेंडूला पाठवण्याचं काम मात्र पाहू शकाल आणि अंडरम फेकी मात्र केली जाते राहुल यांच्या माध्यमातून आणि नक्कीच एका धावेवर समाधानानंतर 2 धावा संपन्न केल्या गेल्या. लॉंगऑफच्या रिझर्व्ह मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं. राहुल यांनी अंडरम फेकी मात्र केली गेली आणि अंडरम फेकीच्या साह्याने एका धावेच्या जागी 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4 धावा. येस, यावेळी पाहू शकाल इटीचा गॉन आपण पाहू शकाल. फर्निचर इज अ डॅमेज, फर्निचर इज अ डिस्ट्रॉय आपण पाहू शकाल. तंबूच्या असताना परतावा लागेल फलंदाज मिस्टर राजदीप. बॅक टू दी डकआउट. मोठा झटका हातरा बसेल तो संघाला. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल अगदी ऑन स्क्रीन वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. चांगला गुड क्रिकेट पाहायला मिळेल का पाटील नेटवर्कच्या साह्यानं. अगदी घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा एक लयलुट आपण मात्र घेऊ शकाल. चांगला क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळ आपला जरी प्रत्येकासाठी लोकप्रिय खेळ पाहायला मिळतोय. आपला राष्ट्रीय खेळ जरी हॉकी जरी असला, परंतु नसानसामध्ये प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजे कुठला असेल तो क्रिकेट आहे. कारण क्रिकेटाने प्रत्येकाला वेड करून सोडलं गेले. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये भविष्य त्याप्रमाणे कृष्णा सातपुते, राहुल जुगाडे असतील, करण अंबाला असेल, अनेक मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंनी चांगली मात्र वर्णी मात्र लागत. अगदी ISPL, अगदी क्रिकॉन ट्रॉफी असेल, अगदी रतनबुवा चषक असेल किंवा AB ट्रॉफी असेल आणि इंडिया कप, या संपूर्ण मोठमोठ्या खेळाडूंमध्ये आपण पाहू शकाल त्यांची मात्र वर्णी लागते. आपल्या एका गावासाठी नव्हे परंतु आपल्या देशासाठी आणि सातत्याने खेळतात. कुठ क्रिकेट आहे की टेनिस क्रिकेटचा जगताप आहे, टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे. सिंगलच्या साह्याने अगदी फेकी मात्र केली जाईल आणि पुनश्च एका धावेवर समाधान न करता 2 धावा संपन्न केल्या जात आहेत. एक राहुल वडे आपण पाहू शकाल चांगला कानमंत्र दिला, स्वतः संगमाला आहेत आणि ज्यांनी मात्र वर्णी मात्र चांगला एक आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी मात्र लागली तो बेस्तर सर्वेश. षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती तब्बल 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. चला आपण पाहू शकाल चांगला क्रिकेट यश गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. थोडस आपण पाहू शकाल थोडस स्लोवर स्कॉटलंडचा चेंडू होता परंतु हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम मात्र केलं गेलं. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. खूपच चांगलं गुड क्रिकेट, गुड टॅलेंट आहे का. टॅलेंट, टेक्निक्स आणि टेम्परामेंटचा आपण तुम्हाला उपयोग करावा लागेल कारण क्रिकेटमध्ये ताकद मात्र महत्वाची नसते पण क्रिकेटमध्ये टायमिंग ही पण अत्यंत गरजेची गोष्ट असते. त्या पद्धतीने जर खेळाल तर नक्की तुम्ही अधिराज्य कराल. यावेळी स्लोवर चेंडू मात्र पाहायला मिळतोय. थोडस पहिला पाऊल एक थोडस चेंडूला एक पुढे सरसवण्याचा एक स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये यावेळी एक धाव इथे अर्चित केली जाईल. चांगला गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल आणि त्याप्रमाणे उत्तुंग दर्जाची अशी पंचगिरी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम वर अशी दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल पाहायला मिळते. चांगले गुड पर्सनॅलिटी दोन्ही पंच पाहायला मिळत आहेत. चांगले एक बिलॉंग करत आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळी पाहू शकाल येस इट इज वाईड एक स्वैरी चेंडू मात्र पाहायला मात्र मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परंतु तितकंच ताकदीनं सुद्धा फलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्येचं आव्हान फार अगदी छोटं आहे. 39 धावांचं आव्हान आहे
परंतु ज्यावेळी छोटा आव्हान असतं त्यावेळी संघर्ष मात्र कमी करावा लागतो, परंतु अशा आव्हानामध्ये संघर्ष मोठा करावा लागेल. कारण हलक्याशा हाताने आपण पाहू शकाल अगदी मिडल स्टंपला चेंडू मात्र बीट करतोय आणि नक्कीच विकेटचं पतन तंबूच्या स्थळाला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. बॅक टू डगआउट. ऐकूया डॉल्बीला. धन्यवाद डीजे. आपण बघू शकाल नवीन फलंदाज दाखल होईल तो मिस्टर सचिन. सचिन काय करेल आपल्या संघासाठी? आतापर्यंत चेंडूचा आपण अभ्यास केला गेला. तब्बल 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे येणारे 3 चेंडू शेष पाहायला भेटतात. आपण बघू शकाल चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कुठेतरी आपल्या प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला क्रिकेट एक चांगला टेक्निकली खेळण्याचा प्रयत्न नक्की फलंदाज करेल का मिस्टर सचिन? यावेळी आपण बघू शकाल हलक्याशा हाताने फक्त चेंडूला वळवला गेला. आपण पाहतायत नक्कीच कव्हरच्या व्हिजन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक अगदी पोहोचतोय, हातामध्ये चेंडू मात्र विसावून घेतोय. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल तो सचिन या फलंदाजाला. डावकर फलंदाज थोडस शफल होतोय. शफल होईपर्यंत चेंडू मात्र बीट करतोय. काय गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. यश या फलंदाजानं चांगली फलंदाजी मात्र केली नाही, परंतु आता गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होते. चांगली उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाजी केली नाही, पण गोलंदाजी मी करेल हा यशने मात्र दाखवून दिलं गेलंय. काय क्रिकेट पाहायला भेटते, याला म्हणतात खऱ्या अर्थानं क्रिकेट. पुनश्च डॉट चेंडू पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 29 धावा. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळते. या क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल एक शिवनेरी चषक आपण पाहतायत अगदी विराथन बुद्रुक येथे मात्र पार पडला गेला. तदनंतर एबी ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळते. तदनंतर उमरोळी चषक सुद्धा पाहायला मात्र मिळाला. आपण असे मोठमोठे चषक आपण पाहतायत. त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकाल अगदी पासष्टच्या मैदानामध्ये आंबेडकरचं मैदान एक नामांकित मैदान आहे. तिथे सुद्धा एक फायर पासष्टच्या साह्यानं सुद्धा नंतर क्रिकेट पाहायला भेटले. चांगलं क्रिकेट आहे, कारण अगदी पालघरमध्ये सुद्धा क्रिकेटचा नाद आहे, क्रिकेटचं वेड आहे. कारण म्हणतात ना, क्रिकेट इज माय लव्ह, क्रिकेट इज माय पॅशन अँड क्रिकेट इज माय लाईफ. त्याचप्रमाणे खैऱ्या फाटकवर सुद्धा आपण पाहू शकाल क्रांतीवीर बिरसा मुंडा या मैदानामध्ये सुद्धा एक मोठा चषक मात्र आयोजित केला गेला. तदनंतर पिंडीच्या मैदानामध्ये आमदार चषक, स्वरा चषक मात्र पाहायला मात्र मिळाला. हे क्रिकेट मात्र पाहायला मिळते एकजुटी निर्माण करणं. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं काय तर अनोळख्या व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेट. परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटची मानसिकता पाहायला मिळते. आपल्या मुलाला एक चांगली संधी मिळावी, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, म्हणून आपण क्रिकेट मात्र आयोजन करत असतो. ज्याप्रमाणे करण अंबाला सुद्धा खेळतो, त्याप्रमाणे आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील आणि आपल्या जिल्ह्यातील ज्यावेळी पोरगा एक मोठ्या इंटरनॅशनल स्तरावर जेव्हा खेळेल तेव्हा आपलं नाव होईल. नक्की किणे आपण वळी आपण पाहू शकाल चेंडूला नक्की वळवला गेलाय. नक्की दुधारी तलवारीचा वापर केला जात.
वेळी आपण पाहू शकाल नक्कीच जरूर चला हॅलो खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल टेंबी प्रीमियर लीग 2025 आपण पाहू शकाल अगदी आतापर्यंत अक्षय गोलंदाज मार्कवर मात्र सजवते संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती अगदी 18 धावा 18 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय काय क्रिकेट अगदी पहिला षटक 6 धावा दुसऱ्या याच्यावरती 4 धावा संपन्न केल्या गेल्या चला पुढील संघाने नोंद घ्यायची आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय SV11 आणि जश 11 या संघानं नाणेफेकीचं कौल आपण कृपया करून घ्यायचं जरा दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स समोर आपण यायचं आहे यावेळी तुषार आपण पाहू शकाल अगदी चांगलं क्रिकेट रोहित वडे आणि संजय आपण प्लीज यायचं आहे नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे खूपच चांगली गोलंदाजी यावेळी नक्कीच पुढे थोडंसं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न अवश्य होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय मिस्टर चिराग अगदी फेकी करेपर्यंत अगदी एक धावी संपन्न केली जाईल एका धावेनं संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती तब्बल 20 धावा अजूनही आपण जिंकण्यासाठी पाहू शकाल जर टार्गेट पाहायला मिळेल तो 13 चेंडू आणि 19 धावा दोन्ही संघाला मॅच आहे आपण पाहू शकाल चांगली लीग पाहायला मिळतीये वळी चेंडू आपण पाहू शकाल थोडस वेगळ्या दिशेला भरकटण्याचं काम होतं परंतु डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला अगदी 3 षटक इथे संपलं जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या दोन पोहोचेल ती तब्बल 20 धावा 20 रन्स ऑन स्कोर कार्ड तर ऐकूया डीजे ला चला संजय 11 कडून आपण प्लीज यायचं आहे
यावेळेस तरी पाहू शकाल अगदी फटका सजवला गेलाय. आपण पाहताय क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. काय क्रिकेट आपण मात्र म्हणावं लागेल. कुठेतरी झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक मात्र करत नाहीये. आणि एखादा ज्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळी त्याला गरज असते ती क्षेत्ररक्षकाची. ज्यावेळी चांगलं तुम्ही क्षेत्ररक्षण कराल त्यावेळी नक्कीच त्या फलंदाजाचा नव्हे परंतु गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र नक्की उंचावतोय. परंतु ज्यावेळी खराब क्षेत्ररक्षण झालं गेलं त्यावेळेस थोडस कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र डगमगतोय. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यावेळी उभे उभे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र तुषार मात्र करतोय. आयकॉन सुद्धा पाहायला मिळेल. मंत्र मारून तुम्ही टॉस जिंकला पाहिजे. भोसडीच्या पहिलाच बॉल रिव्हर्स मारायचा का? यावेळी श्रीकांत पाहू शकाल झेल मात्र टिपता येईल का यावेळी सेकंड अटेम्प्ट करेपर्यंत परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये. हाना करता करता नक्कीच फलंदाजाला मात्र जीवदान मात्र दिलं गेलंय. काय क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी 2 धावा संपन्न मात्र करेपर्यंत आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा. खूपच नेत्र दीपक असं क्रिकेट पाहायला मिळते. टेंभी प्रीमियर लीग 2025 चा ददीप्यमान सोहळा इथे पाहायला मिळतोय. वळी थोडस स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्यवस्थित आपण पाहतोय बॅटरशी संपर्क होता. थोडस स्ट्रेट ड्राईव्हला सेफ झोन मध्ये पाठवण्याचं काम होतं परंतु तितक्याच ताकदीनं फील्ड सुद्धा पाहायला मात्र मिळाला. आणि एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. तर नक्कीच एक धावेवर एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. सचिन उर्फ पप्पू आपणास निवेदन असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. सचिन उर्फ पप्पू विनंती आहे. अजूनही आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी जर आपण टार्गेट पाहायला भेटतो 7 चेंडू आणि 11 धावा मात्र संपन्न कराव्या लागतील. 7 चेंडू मध्ये आता नक्की या चेंडूवरती संपूर्ण समीकरण रचलं असेल. जर हा चेंडूचा डॉट पाहायला मिळाला तर तो नक्कीच संघर्ष मात्र थोडस कठीण होईल. परंतु या चेंडूवरती जर षटकार ठोठावला गेला तर मॅच अगदी सोपी होऊन जाईल. यावेळी थोडस चुकी करतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये 22च्या स्वरूपामध्ये एक धावे जाडी. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. 29 चला विशाल सिर्फ एन्जॉय मधला मिस्टर विशाल आपण यायचं आहे. तिसरा बॉल डबल होता. पहिला बॉल होता रे. सिंगल होती पहिली बॉल. पहिली बॉल सिंगल आहे. चेक कर. पहिली बॉल सिंगल आहे. पहिला बॉल सिंगल आहे. पहिला बॉल सिंगल आहे. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 6 चेंडू आणि 11 धावा. विशाल यादव 6 चेंडू आणि 11 धावा. एक धावा थोडस एक्स्ट्रा होते. थोडस टेक्निकल इश्यू मात्र पाहायला मात्र मिळाला. येणार 6 चेंडू आणि 11 धावा.
6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो मिस्टर चिराग आपण पाहू शकाल. सुपर बॉलिंग आपण पाहू शकाल. अगदी थायलंड वरून मात्र मागवलं गेलं तर चिराग याला गोलंदाजी फक्त करण्यासाठी. काय क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी टेंभी प्रीमियर लीग 2025 मात्र पाहायला मिळतीये आणि याच मैदानामध्ये चांगला चिराग एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फसवा चेंडू होता. थोडस स्टंपिंग मात्र यष्टीची मात्र पाहायला मिळेल का. गुड स्टंपिंग पाहायला मिळते. अगदी आपण पाहायला मिळतोय छोटासा रनअप आहे. अगदी 2-3 पावलांचा रनअप आहे परंतु चेंडूला मात्र स्पेस आहे. परंतु चेंडूला मात्र स्पीड आहे. कारण क्रिकेटमध्ये स्पीड महत्वाचा असतो पण त्या स्पीड पेक्षा सुद्धा स्लॉटही फार महत्वाचा असतो. त्या पद्धतीनं टॉस विन संजू 11 फील्डिंग. कोण जिंकले कोण? SV11 नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. यावेळी आपण पाहू शकाल चेंडू मात्र रडारवर येतोय. चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी अगदी लॉंग ऑफच्या विजर मध्ये मॅक्झिमम 6 धावा. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती मात्र कलाटणी मात्र आली गेली आहे. अजूनही आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावा. मॅच काय रोमांच मात्र बनली गेली आहे. जर मॅच बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर सर्वेश भाऊ मॅच बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असेल. पंचांनी नोंद घ्यायची आहे. काय क्रिकेट पाहायला मिळते. येणार 3 चेंडू आणि 5 धावा. गुड क्रिकेट. यावेळी चेंडू मात्र हवेमध्ये तरंगतोय. झेल मात्र टिपता येईल का. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत 2 धावा संपन्न केल्या गेल्या. सचिनने मात्र चांगली या षटकारावरती कलाटणी मात्र पाहायला मिळाली. पण म्हणतात ना की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण क्रिकेट हा कधी वळेल काही सांगू शकत नाही. कारण ज्याप्रमाणे मराठी शब्द कसा असतो एखादा काना मात्र जरी चुकला परंतु शब्दाचा अर्थ बदलतो त्याचप्रमाणे एक षटकार लगावला गेला. मॅच मध्ये संपूर्ण चित्र मात्र बदललं गेलं. याला म्हणतात कलाटणी. याला म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट असाच खेळ आहे जो अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा पाहायला मिळते. थोडस दडपण मात्र आलं गेले. अपयशी 2 कारणाने येतं. कधी कोणाचं न ऐकल्यानं आणि सगळ्यांचं ऐकल्यानं. काय क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी आपण पाहू शकाल सर्वेश मात्र चेंडूपर्यंत पोहोचतो. ऐकान खेळाडू अगदी फेकी मात्र केली जाते. फेकी करेपर्यंत 2 धावांचा संपन्न मात्र होईल का. आना करता करता यावेळी फेकी मात्र केली जाईल परंतु येस 3 धावा संपन्न केल्या गेल्या. 1 ऑफ द मॅच पाहायला मिळते. काय क्रिकेट. SV11 संघाला पराभूत व्हावं लागेल आणि सचिन या मॅच मध्ये ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सर्वांनी खुर्च्या सोडायच्या आहेत. टाकायचंय जोरदार. पाणी पड हे मध्ये गंगे तुला गवसा. बारीक 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 पाणी पड हे मध्ये गंगे तुला गवसा.